घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे आपण आता पाहतो की आता अवंतिकाने जानकीसाठी मस्त गरम गरम दूध आणलेलं असतं आणि ती तिला म्हणत असते, वहिनी हे दूध थोडं पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. जानकी सांगते, नको गं अवंतिका, मला काहीसुद्धा नको आहे. अवंतिका म्हणते, वहिनी अहो असं काय करताय, मला मागं झाल्यापासून तुम्ही काही खाल्लं पिल्लं नसेल, घ्या ना थोडं तरी प्या, तुम्हाला बरं वाटेल. जानकी ते ग्लास घेते, खाली ठेवून देते आणि म्हणते, नको गं अवंतिका प्लीज, मला जबरदस्ती नको करूस. ऋषिकेश म्हणतो, जाऊ देत अवंतिका. बरं, आता आपण एक काम करू, आपण लताबाईंना शोधायला सुरुवात करू. सौमित्र, आपण बाहेर शोधूया. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही दादा, एक काम करू, तू जाऊन बाहेर शोध, मी कंटिन्यू सारंगवरती लक्ष ठेवतो. सारंग काहीतरी हालचाल नक्की करेल. त्यावर जानकी म्हणते, हो, आणि मी सुद्धा ऐश्वर्यावरती लक्ष ठेवेन. ऐश्वर्या काहीतरी चूक नक्की करेल की ज्यामध्ये आपल्याला सापडेल आई कुठे येते. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, मग आपण तुम्ही म्हणताय तसंच करूया. त्यावर पुढे अवंतिका म्हणत असते, जर मी इकडून गेल्यावर तुमचं काही बोलणं झालं असेल तर ते सुद्धा मला सांगा. त्यावरती म्हणतात की नाही, पण ऋषिकेश सांगतो, सगळ्यांना एकमेकाला कॉर्डिनेट राहा, ती ऐश्वर्या खूपच घातक आहे. त्यानंतर आता इकडे सौमित्र हा पाठलाग करायला सुरुवात करतो सारंगचा. तर दुसरीकडे आपण पाहतो की जानकी आणि अवंतिका ह्यासुद्धा आता ऐश्वर्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात. तर ऋषिकेश हा आता लताबाईंना शोधायला निघालेला असतो. आता सौमित्र बघतो की सारंग हा एका चहाच्या टपरीच्या दिशेने चाललेला आहे. सारंगसुद्धा आता तिकडे चाललेला असल्यामुळे सौमित्र त्याच्या मागे मागे जातो. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही आता देवळात आलेली असते आणि प्रदक्षिणा मारत असताना तिला तिथे उभी असलेली जानकी आणि अवंतिका दिसते. त्याबरोबर आता ऐश्वर्या लगेचच त्या दोघींना बघते आणि म्हणायला लागते, जाऊबाई या, बघितलंय मी तुम्हाला. त्याबरोबर जानकी अवंतिकाला म्हणते, चल. त्या दोघीजणी पुढे येतात. तर आता ऐश्वर्या त्यांना म्हणत असते, माझा नवरासुद्धा कधी माझ्या एवढं मागं मागे करत नाही, एवढं तुम्ही करताय. खरंच काय हो जाऊबाई, अहो तुमच्या आईला शोधायचं आहे ना, मग त्यामध्ये वेळ घालवा ना. इथे उगाचच्या उगाच माझ्या मागे मागे करून तुम्ही तुमचा वेळ वाया कशाला घालवताय. नाही म्हणजे सध्या तुमच्यासाठी ते गरजेचं आहे ना, म्हणून म्हणते. शेवटी काय आहे ना, महत्त्वाचं काम असलेलं पहिलं झालं की ते बरं. आणि इथे आम्ही खरं तर तुमच्या आईसाठी चालू होतो. तुमची आई तुम्हाला लवकर सापडू दे आणि तुमच्यावरती आलेलं हे संकट, तुमच्यावरती आलेलं हे अरिष्ट दूर होऊन जाऊ देत, अशीच देवाकडे प्रार्थना करायला आलो होतो. अहो खरंच खोटं वाटतंय का तुम्हाला. हे बघा, माझ्याबरोबर आईसुद्धा आली आहे. त्याबरोबर लगेचच आता ती आईला हाक मारते, सुमित्रा आई. त्याबरोबर आई लगेचच तिकडनं बाहेर येते. आणि मग आता सुमित्रा तिकडे बाहेर आल्याबरोबर जानकी ही सुमित्राकडे बघतच राहते. तर इकडनं सारंग हा चहाच्या टपरीवर चहा घेत असताना मागून सौमित्र येतो आणि त्याच्याबरोबर जो जॅकेट घातलेला मुलगा असतो त्याच्या जॅकेटची टोपी काढतो. त्याबरोबर तो मुलगा म्हणायला लागतो, अरे कोण तू. इतक्यात सारंग मागे फिरतो आणि म्हणत असतो, दादा अरे तू, अरे सक्का मोठा भाऊ आहे माझा, पण पक्का वैरी झालाय, ते सुद्धा कोण कुठल्या त्या बाईसाठी. त्यावर सौमित्र म्हणतो, सारंग. त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो, दादा अरे तुलासुद्धा त्या जानकी वहिनींवरच विश्वास पटला ना. तुला असंच वाटतंय का की मला माहिती आहे म्हणून लताबाई कुठे आहे. अरे मला खरंच माहीत नाही आहे बाबा यावेळेस ती लताबाई कुठं येते. खरंच सांगतोय मी, आता घरी जातोय मी, येतोयस का तिथं बी मागं मागं. त्याबरोबर आता मात्र सौमित्र गप्प बसतो. तर सारंग म्हणत असतो, चल जातो मी. अरे बाबा तू तरी चल माझ्याबरोबर. त्यानंतर आता इथे सुमित्रा ही बाहेर आलेली असते देवळाच्या आणि ती सांगत असते की जानकी, अगं यावेळेस खरंच ऐश्वर्याचा या सगळ्यामध्ये काहीसुद्धा हात नाही आहे. उलट तुला तुझी आई लवकरात लवकर सापडावी यासाठी ऐश्वर्या स्वतःहून माझ्याबरोबर आज मंदिरात आली. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई प्लीज, खूप मोठी चूक करताय तुम्ही. ह्या ऐश्वर्यावर विश्वास नका ठेवू. ही ऐश्वर्या विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहे मुळात. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं तू तुझ्या आईला शोधायचं सोडून हे ऐश्वर्यावरती आरोप कशाला करत बसलीस. तू जा ना पहिले तुझ्या आईला शोध, वेळ वाया घालवू नकोस. त्याबरोबर लगेचच आता इथे ऐश्वर्या म्हणत असते की हो ना, बरोबर आहे, शेवटी सापडणं महत्त्वाचं आहे ना कशीही. बेस्ट ऑफ लक. आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इकडे जानकी म्हणत असते, आई ठीक असेल ना गं अवंतिका. त्यावर अवंतिका जानकीचा हात हातात घेते आणि म्हणत असते, हो वहिनी, आई नक्की ठीक असतील.
तुम्ही काही काळजीच करू नका, आपण त्यांना व्यवस्थित आणि सुखरूप शोधून काढू. आता जानकीला टेन्शन आलेलं असतं. अवंतिका तिला समजावत असते. त्यानंतर आता आपण पाहतो की जानकी ही रस्त्यात सगळ्या लोकांना फोटो दाखवून दाखवून विचारत असते की तुम्ही माझ्या आईला बघितलं आहे का, तुम्ही कुठे बघितलं आहे का ह्या बाईंना. त्याबरोबर आता ती म्हणत असते, आई अगं इतके वर्ष नव्हती भेटलीस, आज एक दिवस भेटलीस आणि पुन्हा निघून गेलीस. कुठे आहेस ग तू, कशी आहेस, काळजी वाटते तुझी, ये ना लवकर परत आई. त्याबरोबर आता उभे असलेल्या जानकीला समोरून एक म्हातारी आई आणि तिची एक मुलगी जाताना दिसते. जानकी त्या दोघींना बघते आणि त्यांना बघितल्यावर तिला लगेचच स्वतःच्या आईची आणि तिची भेट झालेला प्रसंग पुन्हा एकदा आठवतो. मग काय, जानकी आता त्या दोघींच्या दिशेने चालत चाललेली असते. इतक्यात ऋषिकेश येतो मागून आणि तो जानकीचा हात पकडतो. जानकीला म्हणत असतो, जानकी कुठे चालली आहेस तू. त्यावर जानकी म्हणत असते, आई. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश हा जानकीच्या चेहऱ्यावर हात फिरवतो आणि तिला सांगतो, काळजी नको करू, सापडेल आपल्याला, तुझी आई नक्की सापडेल. पण चल आता आपण इथे थांबायला नको, आता आपण घरी जाऊया, चल माझ्याबरोबर. आणि मग ऋषिकेश हा जानकीला आता घरी चल असं म्हणून घेऊन जात असतो. तर इकडे ऐश्वर्या, सारंग, सुमित्रा आणि नानासाहेब जेवायला बसलेले असतात. ऐश्वर्या म्हणत असते, किती दिवसांनी मनसोक्त जेवते मी सारंग, तुम्हाला माहीत आहे का. बरं, गुलाबला मी खीर बनवायला सांगितली होती, गुलाबने बनवली आहे का. सारंग म्हणतो, हो हो बनवली आहे ना, ही काय, ही घ्या आई. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते, पहिली खीर मला कुठे. अहो आईना द्या, आईना गुळाचा म्हणजे कमी साखरेचा पदार्थ आवडतो, कमी साखरेचा पदार्थ खायचा असतो, म्हणून मी गुळाची खीर बनवायला लावली, घ्या घ्या द्या. त्याबरोबर लगेचच आता तो आईला खीर विचारतो तर ती नको म्हणते. सारंग नानांना म्हणतो, नाना अहो तुम्ही जेवा ना, जेवायला सुरुवात नाही केली अजून. त्यावर नाना म्हणतात, कशाला, तुम्ही वरपा ना खीर, आम्ही जेवलो काय नाही जेवलो काय फरक पडतो. अरे ती बिचारी माझी 2 मुलं, माझ्या 2 सुना बाहेर फिरतायत, कुठे असतील कसे असतील काही मला माहीत नाही आहे, आणि तुम्हाला इथे खुशाल जेवण जातं आहे. सुमित्रा तू विसरलीस का, अगं मला सोडवण्यासाठी जानकीने किती काय काय कष्ट केले होते. त्यावेळेस ह्या दोघांनी काय केलं होतं, आणि आज तिची आई हरवली आहे, ती बाहेर एवढी वन फिरते आणि आपण इथे असं बसून जेवायचं. खरंच मला तर योग्य वाटत नाही आहे आणि पटतही नाही आहे. आणि मग नानासाहेब पुन्हा शांतपणे गप्प बसतात. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणायला लागते, आई अहो तुम्ही तरी जेवा ना. हे बघा, ती जानकी, तिच्यावरती विश्वास नका ठेवू, एक चूक लपवण्यासाठी ती दुसरी करते हो. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, अगं नाही गं, माझ्यासुद्धा घशाखाली घास नाही जात आहे, मलासुद्धा नाही कळत आहे हे असं कसं झालं, आणि जर ती जानकीची आई असेलही तर तिला का कोणी किडनॅप केलं. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणायला लागते, अहो आई हे सगळं खोटं आहे. अहो पहिलं तिनेच त्या लताबाईंना पार्वती आई म्हणून आपल्या घरात आणलं, आणि आता ती मुद्दामून हे सगळं करते, जेणेकरून काय होईल, आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून तिची चूक जाईल. ती पार्वती म्हणून घरात आली होती हे आपण विसरू आणि तिला पुन्हा नव्याने घरात घेऊ. मग काय होईल, मग पुन्हा जानकीला तिचा प्लॅन सक्सेसफुल करता येईल. हा सगळा तिचा कट आहे हो. त्याबरोबर नाना म्हणतात, काय म्हणालीस, कट, प्लॅन. हे बघ ऐश्वर्या, काय आहे ना, ह्या सर्व गोष्टी तुझ्या रक्तात आहेत. त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, अहो त्यावर लगेचच नानासाहेब म्हणतात, थांब सुमित्रा, ह्या सर्व गोष्टी तुझ्या रक्तात आहेत, जानकीच्या नाही. म्हणूनच तर तुझा बाप आज तुरुंगात आहे ना, विसरलीस का, मला ढकलणारी तूच होतीस. तुझ्या बापाने किती कुरबुरी केल्या माझ्या विरुद्ध, तरीसुद्धा आता तुरुंगात तोच आहे ना. आणि आमच्या घरात रामायण घडवणारीसुद्धा तूच होतीस, आणि ह्या सारंगला आम्हा सगळ्यांपासून तोडणारीसुद्धा तूच होतीस. लक्षात आहेत ना या सर्व गोष्टी, नाही म्हणजे तुला पुनरावृत्ती करून दिली. त्याबरोबर लगेचच आता नाना तिकडनं निघून जातात. आता नानांच्या मागोमाग मलासुद्धा इच्छा नाही आहे जेवायची असं म्हणत आईसुद्धा तिकडनं निघून जाते. सारंग म्हणत असतो, आई अगं, तर आता मात्र ऐश्वर्या हिला काहीच फरक पडलेला नसतो, ती निर्लज्जासारखी पुन्हा जेवायला सुरुवात करते. तर सारंग हा म्हणत असतो की ऐश्वर्या अहो तुम्ही कसं काय खाताय, बघा ना, आई आणि नाना दोघंही न जेवता गेले, आणि नानांचं ना मला कळतच नाही काही, प्रत्येक वेळेस काहीही झालं तरी हे मलाच दोष देतात. आता एवढा मोठा झालो आहे मी ऐश्वर्या, मी प्रत्येक वेळेस तुमची बाजू घेतो, पण आज तुम्ही माझी बाजू घेतली नाही, तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी होती ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, सारंग प्लीज जेवू द्या, मला जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करू द्या, तुम्हीसुद्धा जेवा.
आणि मग ते दोघंजणं पुन्हा जेवायला लागतात. पण सारंग पुन्हा म्हणतो, ऐश्वर्या, अहो आई आणि नाना दोघंही न जेवता उपाशी निघून गेलेत आपल्या समोर निथून. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या अगदी चिलमध्ये सारंगला सांगत असते, हां मग मी काय करू सारंग? हे बघा, आता ते दोघं निघून गेलेत, त्यात आपण काही नाही करू शकत. आपण आपलं जेवण व्यवस्थित जेवू शकतो, जेवून घ्या तुम्ही. तर आता इथे जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, संपूर्ण मुळशी गाव मी पायाखाली पिंजून काढलं आहे, पण तरीही आईचा पत्ता मला कुठेही लागलेला नाही आहे, आई कुठेच दिसली नाही हो. त्याबरोबर ऋषिकेश तिला पाणी देतो आणि सांगत असतो, काळजी करू नको, सापडेल आपल्याला तुझी आई, शोधून काढूच आपण त्यांना. त्याबरोबर इथे आता सौमित्रने ऋषिकेशला कॉल केलेला असतो. तो त्याला विचारतो, दादा वहिनी आहे का तुझ्याबरोबर? ऋषिकेश म्हणतो, हो का रे, बोल ना. त्यावर आता सौमित्र म्हणत असतो, दादा इथे ना एक डेड बॉडी सापडली आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की मे बी ही लताबाईंची बॉडी आहे. म्हणजे काय झालं आहे ना, लता काकूंच्या वस्तू का जशा होत्या तशाच ह्या बाईंजवळ सुद्धा आहेत. त्यामुळे तू वहिनींना जरा कल्पना देऊन मग इकडे आणशील का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही नको, कशाला, मी आहे ना, मी येतो. मग लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, जानकी घर आपलं आता इथून जवळ आहे, तुला तर माहीत आहे, तू जा, मी येतो जरा जाऊन. त्यावर जानकी म्हणते, कुठे जात आहे तुम्ही? ऋषिकेश, आई तर ठीक आहे ना? त्यावर आता ऋषिकेश सांगत असतो, हो ग आई, एकदम तुझी ठीक असेल. काय झालं आहे, एका ठिकाणी कोणीतरी लताबाईंना बघितलं आहे असं झालं आहे, तर म्हणूनच मी तिकडे जातो आहे. कोणी बघितलं आहे, काही चौकशी सुरू आहे, ते सगळं बघण्यासाठी, तर तू घरी जा. त्यावर जानकी म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही लपवत नाही आहात ना माझ्यापासून काही? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही ग बाई, तू जा बरं. मग जानकी घरी आलेली असते आणि घरी येऊन आता ती शांतपणे घरामध्ये बसलेली असते. इतक्यात ओवी तिकडे येते. ओवी आता लगेचच जानकीला म्हणते, आई काय झालं, तू दमली आहेस का? त्याबरोबर जानकी ओवीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणत असते, हो ग बाळा, थोडीशी दमली आहे मी. त्याबरोबर आता लगेचच ओवी आईला म्हणते, बरं आई, ठीक आहे, मग मी ना एक काम करते, म्हणजे तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. त्यावर जानकी म्हणते, अगं नाही, नको, बस तू. आणि हे काय, तू अजून फ्रेश नाही झालीस ओवी? त्यावर ओवी म्हणते, नाही. त्यावर जानकी म्हणते, ओवी, संध्याकाळ झाली की नाही, मग जा पटकन फ्रेश होऊन ये, आपण मस्त शुभं करोती म्हणूया आणि देवासमोर दिवा लावू, तुळशीसमोरही दिवा लावू, हो की नाही? जा जा पटकन फ्रेश होऊन ये. आता जानकीने फ्रेश व्हायला सांगितल्याबरोबर ओवी म्हणते, ठीक आहे आई, मी आले लगेच पटकन. आणि मग ओवी ही आता तिकडनं फ्रेश होण्यासाठी म्हणून निघून गेलेली असते. आता शुभं करोती म्हणायची, दिवा लावायचा, तर देवघरात जायचं असतं. म्हणून जानकी आता तिथे बसलेल्या सोफ्यावरून उठते आणि देवघराकडे जायला निघते. इतक्यात त्या ठिकाणी ऐश्वर्या येते. ऐश्वर्या तिकडे येते आणि जानकीला टोमणा मारत म्हणते की कितीही दिवे लाव, कितीही पूजा कर, काही कर, पण शेवटी तुला तुझी आई सापडणार नाहीच ना. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, मला माहीत आहे माझी आई कुठं आहे, ते तुला व्यवस्थित माहिती आहे, सांग ना माझी आई कुठं आहे ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की मी का सांगू, तू शोध ना तुझी आई कुठं आहे ते. त्यावर जानकी पुढे म्हणत असते, ऐश्वर्या, आजपर्यंत तू खूप कुरबुरी केल्यास, खूप गोष्टी केल्यास, पण मी तुझ्यावरती लक्ष दिलेलं नाही आहे. पण आज जर माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी लक्षात ठेव. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आजपर्यंत तू सुद्धा मला फुकट खूप गोष्टी शिकवल्या आहेस, ज्या मला कधीही पटलेल्या नाही आहेत. खूप लेक्चर दिलं आहेस मला, पण आज वेळ माझी आहे, बघ आता. त्याबरोबर आता पुढे ऐश्वर्या म्हणत असते, आणि तुझ्या आईला मीच लपवलं आहे, जा, हिंमत असली तर शोधून दाखव तिला. त्यावर जानकी आता ऐश्वर्यावरती हात उचलायला लागते. ऐश्वर्या लगेचच जानकीचा हात खाली ढकलत म्हणते, नो 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 बेबी, ही चूक करू नको. अगं इथे तू माझ्यावर हात उचललास ना, तर तुझी एक छोटीशी चूकसुद्धा तुला खूप महागात पडू शकते. तुझ्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे ना तिथे, त्यामुळे हां. त्याबरोबर लगेचच आता इकडे जानकी ही ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तू. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं जा जा जा, उगाच माझ्या नागदी लागून वेळ वाया घालवू नकोस, तुझ्या आईला शोध जा. आणि हो, तुझ्या आईला मीच लपवलं आहे, जमलं तर जा शोधून काढ, फक्त ती मला माहिती आहे ते कुठं येते. आणि काय ना, यावेळेस सारंगनंसुद्धा काही माहीत नाही आहे. म्हणजे सारंगला गोड गोड बोलून जर काढण्याचा प्रयत्न काही केलास तर ते नाही जमणार, कारण सारंगला मी यावेळेस सांगितलेलंच नाही आहे ना काही. त्याबरोबर आता लगेचच ऋषिकेशला विचारलेलं जातं की बघितलीत का तुम्ही व्यवस्थित बॉडी? त्यावर ऋषिकेश सांगतो, हो मी व्यवस्थित बघितली, पण ती जानकीची आई नाही आहे. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, ओके थँक्यू, नाही ॲक्च्युली मी फक्त खातर जमा करून घ्यावी एकदा म्हणून तुम्हाला बोलवलं होतं. आणि मग लगेचच आता ते
इन्स्पेक्टर तिकडनं जातात. तर आता ऋषिकेश आणि सौमित्र हे सुद्धा तिकडनं घरी यायला निघालेले असतात. ऋषिकेशच सौमित्राला बोललेला असतो की आपण पहिलं आता घरी जाऊन बघूया. तर दुसरीकडे जानकी ही देवाला नमस्कार करत असते आणि म्हणत असते की देवा, अरे काय हे सगळं घडवून ठेवलेस माझ्या आयुष्यात. मी रोज तुला दिवा लावते, मला मार्ग दाखव, माझी आई कुठे असेल ते मला सांग. इतक्यात तिकडे सदा एक काका येतात आणि त्यांनी येताना खताचे बॉक्स आणलेले असतात. ऋषिकेशने हे बॉक्स घरी द्यायला सांगितलेत असं ते जानकीला सांगतात. जानकी म्हणते चालेल, तुम्ही इथे ठेवा, मी गुलाबदादांना नंतर घ्यायला लावते ते बॉक्स, आणि तुम्ही डिलिव्हरी दिली असं सुद्धा मी ऋषिकेशना सांगते. त्याबरोबर लगेचच ते होकार देतात आणि मग तिकडनं निघून जातात. आता जानकी तिकडनं जात असते. इतक्यात तिला त्या बॉक्सवरती रक्त दिसतं. जानकी ते रक्त बघण्यासाठी खाली बसते तर तिला तिथे तिच्या आईची बांगडी दिसते. ती बांगडी बघून तिला लगेचच तिच्या आईची आठवण येते आणि तिच्या लक्षात येतं की याचा अर्थ आई गोडाऊनवर आहे. तर इकडे राजा आणि राणीने लता काकूंच्या तोंडावरचा जो रुमाल असतो तो सोडलेला असतो आणि त्यांना विचारत असतात, काय गं, तू काही खाणार का? त्यावरती म्हणते नाही, पाणी हवं, पाणी. त्यावरती म्हणतात, अगं हो गं, तुला पाणी पण देणार, म्हणूनच विचारतोय, खाणार आहेस का? त्यावरती म्हणते, मला सोडवा, मला सोडा इथून, का मला बांधून ठेवलं आहे? त्याबरोबर राजा म्हणतो, हे बघ, सोडणार वगैरे तर नाही आहे मी तुला, जर खायचं असेल तर बोल. जाऊ देत गं राणी, कशाला उगाच हिला विचारायला वेळ वाया घालवतेस, ही म्हातारी नाटकंच करणार, जाऊ दे, आपण जाऊया, गरम गरम वडापाव खाऊया, असं म्हणून मग ते पुन्हा लताबाईला तिथे बंद करतात आणि निघून जातात. ते दोघं तिकडने गेल्यावर त्या ठिकाणी जानकी आलेली असते. आता जानकी तिकडे येते आणि जोरजोराने तिच्या आईला हाका मारायला लागते. आई, आई कुठे आहेस तू? आई, मी आली आहे. आई, मला माहीत आहे तू इथेच आहेस. त्याबरोबर आता जानकीला आपण कुठे आहोत हे कळण्यासाठी लताबाई एक तिथला बॉक्स पाडतात. तर दुसरीकडे आता इकडे सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका तिघंही खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण जानकी घरात नसते. ऋषिकेश म्हणत असतो की फोनसुद्धा उचलत नाही आहे ही, तरी मी जानकीला बजावून सांगितलं होतं कोणीही कुठेही न सांगता जायचं नाही, सगळ्यांना कॉर्डिनेट करायचं म्हणून, अशी कशी वागते ही नेहमी. त्याबरोबर ऐश्वर्याने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ती विचार करायला लागते, माझा संशय खरा तर नाही आहे ना, ते जानकीला कळलं तर नाही ना ती लताबाई कुठे येते. ते दुसरीकडं आपण पाहतो की जानकी आता लताबाईंना सोडवते आणि त्यांना तिकडनं घेऊन चाललेली असते. इतक्यात कोणीतरी येतं आणि दरवाजा उघडतं. त्याबरोबर लताबाई आणि जानकी दोघीही घाबरतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.